जय शंकर. आज आपण घरामध्ये श्रीयंत्र कसं स्थापन करावं आणि त्याचे काय काय फायदे आहेत हे पाहणार आहोत. खरं तर श्रीयंत्र सर्वाधिक भाग्य उजळविणारे यंत्र आहे. जगातील सर्व भौतिक सुखाची प्राप्ती या यंत्राच्या जवळ ठेवण्याने होते. या यंत्राच्या प्रभावाने धन, यश, सुख, संपत्ती आणि कीर्ती प्राप्त होते, असा अनुभव आहे. या यंत्राचे 2 प्रकार आहेत, एक तर शक्तियंत्र आणि एक शिवयंत्र. श्रीयंत्र सोने, चांदी किंवा तांब्याच्या पत्र्यावर कोरून ते सुद्धा स्थापन करता येते, अथवा स्फटिकाचे श्रीयंत्र फारच उपयोगी आणि सिद्ध आहे असं म्हटलं जातं. ओम श्रीं ह्रीं क्लीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी देवे नमः या मंत्राचा 1,00,000 जप करून यथाविधी पूजा करून हे यंत्र सिद्ध करून घेतले जाते. सिद्ध करण्याची पद्धती अशी आहे. यंत्र प्रथम गंगाजल नंतर दुधात अनुक्रमे 3 दिवस बुडवून ठेवावे. नंतर आपल्या राशीनुसार ते 7 दिवस सांगितलेल्या पदार्थात ठेवावे. नंतर उरलेले निर्माल्य पाण्यात टाकावे. आता इथे ज्या राशी आहेत त्या राशींच्या लोकांनी वापर करायचा आहे असा. तर वृषभ किंवा तुळ राशीची जी लोक आहेत त्यांनी काय करायचं आहे, दूध आणि तांदूळ एकत्र करून त्याच्यामध्ये हे श्रीयंत्र बुडवून ठेवायचं आहे. मिथुन कन्या राशीच्या लोकांनी साखर आणि दूध एकत्र करून त्याच्यामध्ये यंत्र ठेवायचं आहे. सिंह राशीच्या लोकांनी तूरडाळ आणि दूध एकत्र करून त्यात ठेवायचं आहे. धनु आणि मीन राशीच्या लोकांनी हळद आणि पिवळी फुले एकत्र करून त्यात हे श्रीयंत्र बुडवून ठेवायचं आहे. मकर कुंभ यांनी दूध आणि उडीद किंवा उडीद डाळ एकत्र करून त्यात ठेवायचं आहे. मेष वृश्चिक राशीच्या लोकांनी मसूर डाळ आणि दुधात एकत्र करून ठेवायचं आहे. आणि कर्क राशीच्या लोकांनी फक्त दुधामध्ये बुडवून ठेवायचं आहे. 3 दिवस बुडवून ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे उरलेलं जे दूध किंवा हे पदार्थ आहे ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचे आहेत. असे श्रीयंत्र जर आपल्या घरामध्ये असेल तर लक्ष्मीची प्राप्ती होण्यास कुठलाही अडथळा येणार नाही. आपण सर्वांनी हे श्रीयंत्र घरात स्थापन करूया आणि लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त करूया. जय शंकर.